नमस्कार. मी डॉक्टर वंदना पोवार, कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट, ओनर ऑफ पार्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरी कोल्हापूरमध्ये आहे. मी गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या साधना पद्धतीविषयी आणि गुरुविषयी मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल पहिल्यांदा मी तारा न्यूजचे आभार मानते आणि आपल्या सर्वांना पण गुरुपौर्णिमेच्या माझ्याकडून हृदयापासून शुभेच्छा. आता सहज मार्ग साधना पद्धती जी सध्या हार्टफुलनेस या नावाने ओळखली जाते, ह्यामध्ये गुरु ह्या शब्दाला खूपच महत्त्व आहे. कारण इथं एक गुरूंची परंपरा चालू आहे. आता आपले चौथे गुरु आहेत. पहिले गुरु श्री रामचंद्रजी महाराज फतेहगडचे. त्यांनी ही राजयोगावर आधारित पद्धती सुरू केली, शोध लावला ह्याचा. दुसरे गुरु त्यांच्या समाधीनंतर श्री रामचंद्रजी महाराज, त्यांना बाबूजी महाराज म्हणायचे, ते शहाजहानपूरचे होते. त्यांनी हा मार्ग, सहज मार्ग हा भारतामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यानंतर तिसरे गुरु, ज्यांचं नाव आहे श्री पार्थसारथी राजगोपालाचारी, त्यांना चारीजी म्हणायचे आणि ते चेन्नईचे होते. त्यांनी हा मार्ग देशविदेशामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला. आणि सध्या आत्ताचे आमचे ग्लोबल गाईड श्री कमलेशजी पटेल यांना टोप्पन नाव दाजी या नावाने ओळखले जाते. हे अहमदाबादचे आहेत. त्यांनी सहज मार्ग या नावातला हार्टफुलनेस नाव देऊन त्यांनी एक जगामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. ही हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट एक आध्यात्मिक संस्था आहे की जिथं जातपात, धर्म किंवा राजकारण ह्याच्या बाहेर जाऊन फक्त जगाला खरी आध्यात्मिकतेची ओळख देण्याचं हे काम करते. की ईश्वर म्हणजे काय आहे, ईश्वराला शोधणे हे किती सोपं आहे. आणि ह्याच्यासाठी गुरु हा एकमेव आहे गुरु की जे आपल्याला तिथंपर्यंत जाण्याचं मार्गदर्शन करतात. आता गुरु कसा असला पाहिजे की जो त्या ह्याचा परिपक्व आहे. उदाहरणार्थ आता मी डॉक्टर बनली आहे, तर मला डॉक्टर शिकवणारे व्यक्ती त्या विषयामध्ये परफेक्ट, त्याचं ज्ञान आहे, त्याचा अनुभव आहे, तीच व्यक्ती मला डॉक्टर बनवू शकते आहे. दुसऱ्या फील्डमधली व्यक्ती मला डॉक्टर नाही बनवू शकत. तसं आपल्याला गुरु म्हणजे हे ईश्वराकडे जाण्यासाठी ईश्वरा समान पाहिजेत. म्हणजे ती तत्त्व, ईश्वरीय तत्त्व सगळी त्या गुरुमध्ये पाहिजेत किंवा त्यांचा जो चेतनेचा स्तर आहे तो उच्चतम पाहिजे. तरच तो आपल्याला त्या आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकतो. आता मानवी जीवनाचे ध्येय काय आहे, वास्तविक ध्येय काय आहे, तर ईश्वरासारखे बनणे. कारण मनुष्य प्राणीच त्या स्तरापर्यंत जाऊ शकतो. कॉन्शियसनेस, इव्हॉल्युशन ऑफ कॉन्शियसनेस, चेतनेचे विस्तार करण्यासाठी. आपलं ॲनिमल किंगडम किंवा प्राणी मात्र तिथंपर्यंत जाऊ शकत नाही आहे. तर आपल्याला हे जीवन, मानवी जीवन त्याच्यासाठी दिलेलं आहे की मला त्या ईश्वरापर्यंत पोहोचायचं आहे. आणि ह्याच्यासाठी खरोखर ईश्वर येऊन मला मदत करणार नाही आहे. त्याच्यासाठी मला गुरुची अत्यंत आवश्यकता आहे. कारण तोच मला, जेव्हा मी घसरून खाली पडेन तेव्हा तो मला उचलून वर घेऊ शकतो आणि मला मार्गदर्शन करू शकतो माझ्या ध्येयापर्यंत पोचण्याचं. आणि त्या ध्येयापर्यंत मी कसे पोचायचे, माझं ध्येय पहिल्यांदा मला ठरवायला पाहिजे आणि तिथपर्यंत मला कसं पोचायचं आहे, ह्याच्यासाठी मला फक्त गुरुच म्हणजे मदत करू शकतो. तर आता गुरु कसा पाहिजे, तर जिवंत गुरुच आपल्याला महत्त्वाचं आहे. कारण तो जिवंत गुरुच आपल्या चेतनेचे स्तर किंवा आपल्या भावना जाणवू शकतो आणि तो आपल्याला सहजपणे मदत करू शकतो. ह्या पद्धतीमध्ये आमचे हृदयावर केंद्रित ध्यान आहे आणि एक प्राणाहुती यांच्या मदतीने आपण त्या ईश्वराला, माझ्या हृदयामध्ये तो ईश्वरीय प्रकाश अस्तित्वात आहे आणि तो मला फील करायचा आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. ईश्वराला अनुभवून आपण करू शकतो, ईश्वराला बघू शकत नाही. ईश्वराची जाणीव आपल्या हृदयामध्ये आहे, त्याचा अंश माझ्या हृदयामध्ये आहे आणि तो मला फील करायचं आहे. हा माझं हे ध्यानाचं उद्देश पाहिजे किंवा त्याच्यासारखं बनणं हे माझं मानवी जीवनाचं उच्चतम ध्येय पाहिजे.
आणि हे गुरुशिवाय कोणी, गुरु म्हणजे ईश्वराच्या आणि आपल्यामधला एक दुवा आहे. आता ह्या गुरूंचं माझ्या मते गुरु म्हणजे तो उच्चतम स्थितीमध्ये चेतनेच्या स्तरावर असलेला एक व्यक्ती जो खरोखरच त्या ईश्वरास समान आहे, तोच आपण गुरु म्हणून निवड केली पाहिजे. आणि ही सहज मार्ग पद्धती एक साधी सरळ सोपी पद्धत आहे की जी आपल्याला ईश्वराप्रमाणे बनवू शकते. आणि ह्याच्यासाठी फक्त गुरूंवर श्रद्धा, प्रेम ह्याची आवश्यकता आहे. फक्त त्याच्यामध्ये इंटरेस्ट महत्त्वाचा आहे. बाकी ह्याच्यामध्ये काही रिक्वायरमेंट नाही आहे आपल्यासाठी. माझ्यासाठी माझे गुरुदेव म्हणजे ईश्वरासमानच आहे. कारण त्यांनी जो मार्ग जगाला हे केलेलं आहे की जागतिक शांतता प्रस्थापित करणे, किंवा जेव्हा इंडिव्हिज्युअल पीस म्हणजे जेव्हा स्वतः माणूस शांत असतो तेव्हाच तो बाहेर शांतता प्रस्थापित करू शकतो. आणि आमच्या गुरूंचे तेच उद्देश आहे की जगामध्ये शांतता प्रस्थापित करणे, जे प्रत्येकाने आपल्या पहिल्यांदा स्वतःमध्ये ती निर्माण करायला पाहिजे आणि मग ती जागतिक स्तरावर. आणि खरी अध्यात्माची ओळख की ईश्वर म्हणजे काय आहे, ही खरी अध्यात्माची ओळख करण्यासाठी हे गुरु आमचे मदत करतात. आमचे हेडक्वार्टर कान्हा शांतिवनम हैदराबाद येथे आहे. दाजींनी ह्या खंडहर जागेचे त्यांनी एक हरित क्रांती करून रेन हार्वेस्टिंगचे उपाय हे करून तिथं एक जंगल बनवलेलं आहे आणि जगातील सर्वात मोठा मेडिटेशन हॉल तिथं बनवलेला आहे. तर ह्यासाठी दाजींना पद्मभूषण अवॉर्ड पण मिळालेला आहे. आणि त्यांनी ईश्वर अनुभवण्यासाठी असे तंत्रमंत्र, जप, तप ह्याच्या व्यतिरिक्त जाऊन की फक्त त्याच्यावर ध्यान करणे की माझ्या ईश्वर हृदयामध्ये आहे ह्याच्यावर ध्यान करणे, नंतर संध्याकाळी सफाई करणे. कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जी बीज रूपामध्ये प्रत्येक विचारांनी घनदाट जंगल बनलेलं आहे, त्याची सफाई करून आपल्याला तिथं त्या चेतनेचा स्तर उंचवायचा. त्याशिवाय मी माझ्या ध्येयापर्यंत पोचू शकत नाही. आणि संध्याकाळी झोपताना प्रार्थना, जी प्रार्थना आपण भौतिक जीवनात इतर मागण्यांसाठी करतो, ही आपण त्याच्यासाठी बनण्यासाठी की मला ईश्वरा तुझ्यासारखं बनायचं आहे आणि तूच माझी एक शक्ती आहेस की जो मला तिथंपर्यंत नेऊ शकेल. तर जसे पक्षाचे 2 पंख मजबूत असेल तरच तो पक्षी उंच उडू शकतो, तसे आपल्या मानवी जीवनाचे 2 पंख आहेत, एक आध्यात्मिक पंख आणि भौतिक जीवनाचा पंख. तर हे दोन्ही संतुलित पाहिजे. आमच्या गुरूंचं तेच हे आहे की प्रिन्सिपल की हे दोन्ही पंख जे मजबूत असतील तर तो मानव उन्नतीकडे प्रयत्न उंच भरारी घेऊ शकतो. तर हे साधण्याचा प्रयत्न आपल्या ह्या साधनेमध्ये होतो. हार्टफुलनेस साधना हे आपले दोन्ही पंख मजबूत करण्यासाठी आपल्याला मदत करते. जसे तराजूचे टोक आहे ते दोन्ही बॅलन्स ठेवतं, तसं गुरु म्हणजे एक तराजूचं टोक आहे आणि ते आपले दोन्ही जीवन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला मदत करतात. हार्टफुलनेस पद्धतीमध्ये आपल्या हृदयामध्ये ईश्वर प्रकाश रूपात अगोदरच अस्तित्वात आहे ह्या विचाराकडून आपण त्याला अनुभवण्याचा प्रयत्न करतो. हे ह्याचं वैशिष्ट्य आहे की, आणि एक खूप साधी सोपी सरळ पद्धत आहे की जी आपल्याला अंधकाराकडून प्रकाशाकडे नेते, जी आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेते आणि खरोखरच आपले जीवन सुखी, आनंदी आणि समाधानी बनवण्यास मदत करते. ही एक साधी सोपी सरळ पद्धत आहे जी आपल्याला खूप प्रभावीपणे आणि विज्ञानाची जोड असणारी ही पद्धत आहे. आणि दाजींनी ह्यासाठी पाश्चिमात्य आणि पूर्व भारत ह्या दोन्हीची सांगड घातलेली आहे, म्हणजे आध्यात्मिकतेची सांगड घातलेली आहे. पाश्चिमात्य आपल्या पूर्व परंपरा आणि त्याला सायंटिफिक पण बेस आहे की हे असंच कोणीतरी सांगितलं आहे म्हणून ती परंपरा चालू आहे असं नाही आहे. त्याला सायंटिफिकली बेस म्हणजे माइंड, बॉडी, सोल ह्या तिन्हीचं कसं कोऑर्डिनेशन आहे, आपलं भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन कसं इंटिग्रेटेड पाहिजे, एकमेकाला पूरक पाहिजे, ह्यासाठी ही पद्धती अत्यंत उपयुक्त आहे.
तर जिवंत गुरु आणि मृत गुरु म्हणजे हा फरक आहे की जिवंत गुरु आपले भावना समजू शकतो, म्हणून शक्यतो जिवंत गुरुला आपण त्याच्यावर श्रद्धा आणि प्रेम केलं तर जास्त इफेक्ट चांगला होतो. तर आणखीन सांगायचं म्हणजे हे आमचे जे चारही गुरु आहेत, त्यांनी जगाला अध्यात्माची खरी ओळख आणि ते स्वतःला सेवक समजून हं. त्यांनी कधीच स्वतःला गुरु म्हणून हे केलं नाही. ते स्वतःला आपले सेवक समजून ते एक अत्यंत विनम्रपणे, प्रेमळपणे त्यांनी ही सेवा सर्वांसाठी उपलब्ध केलेली आहे. इथं कोणाशी भेदभाव नाही आहे, काही नाही आहे. तर मला वाटते माझ्या गुरूंनी जे महान कार्य, जे भव्य तुंग कार्य केलेलं आहे, तर त्यांचा संदेश सगळीकडे जगामध्ये पोहोचवणे हीच माझ्याकडनं त्यांना गुरुदक्षिणा आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी हृदयापासून प्रार्थना करते.